मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. सातपूर भागामध्ये चहाच्या टपऱ्या चालवणारे चहावाले बनतायत कॅन्सरची शिकार. सार्वजनिक ठिकाणी चहाच्या टपऱ्यांवर सुरू असणारे सिगारेटचे धुराडे कोण बंद करणार? हिवाळा म्हटला की गरमागरम वाफाळलेला चहा हवाच. मात्र सातपूर भागामध्ये चहाच्या टपऱ्या आता सिगारेट ओढणाऱ्यांचे अड्डे बनले असून नाशिक महानगरपालिका, महाराष्ट्र शासनाचा अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि पोलिसांनी धूम्रपान विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर कायम सिगारेटच्या धुराच्या संपर्कात राहिल्यामुळे चहा विकणारे चहावालेच आता कॅन्सरची शिकार बनण्याची भीती व्यक्त होत आहे. सातपूर परिसर, सातपूर पपाय नर्सरी रोड, स्वामी समर्थ केंद्र रस्ता, अशोकनगर आणि परिसरातील काही हॉस्पिटलच्या बाजूला चहाच्या टपऱ्या आहेत. हे चहावाले चहासोबत सिगारेटचीही विक्री करतात. सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चहावाले आडोसा तयार करून देतात. विशेष म्हणजे अवघ्या 15-16 वर्षांची कोळी मुले, विद्यार्थीही चहासोबत सिगारेट ओढताना आढळतात. हे सिगारेट ओढणारे नाकातोंडाद्वारे जो धूर सोडतात तो कळत न कळत श्वसनाद्वारे चहा तयार करणारे कारागीर, महिला यांच्या शरीरात आपोआपच जातो. कायम सिगारेटच्या धुराच्या संपर्कात राहिल्यामुळे सिगारेट ओढणाऱ्यांबरोबरच चहा विक्रेते आणि या टपऱ्यांवर काम करणाऱ्या महिला, मुले कॅन्सरची शिकार होऊ शकतात. महाराष्ट्र शासनाचा अन्न आणि औषधी प्रशासन विभाग, नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग आणि सातपूर पोलीस स्टेशन यांनी हे बेकायदा सुरू असलेले सिगारेटचे धुराडे त्वरित बंद करावेत अशी मागणी होत आहे. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.